माहिती आहे का यार तुम्हाला, फा वाला व्हिडिओ बहुत फेमस होऊन राहिला. आपण पण आपल्या रील मध्ये म्युझिक ऍड करूया, बॅकग्राऊंड म्युझिक फा वाली. तर चला मग, अशा प्रकारे खूप मजा येऊन राहिली, खूप रिॲक्शन मिळून राहिले लोकांचे. यार हे बघा, छोटे छोटे मुलं. चलो यार, चलो, बहुत दिवसानंतर यार आज ब्लॉग बनवायला निघालो फायनली. बहुत दिवस गॅप पडले यार, बहुतच. पण आज कमबॅक करून राहिलो आपण रेग्युलर पणे आपल्या भाऊ सोबत. तर चला मग, टाकत राहते तर म्हणून दिमाग खराब होऊन जाते. आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये गाडी चालवायसाठी बहुत भीती वाटते यार, बहुतच. माहित नाही, एबीएस आहे तरी पण भीती वाटते. तर चला मग, आपण इथून आपला ब्लॉग स्टार्ट करून टाकू यार आज. वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाइज. आपण आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करून राहिलो. आता माहिती नाही कोणाकडे जाणार आहोत, काय करणार आहोत. तर पण फायनली आपण आज खूप दिवसानंतर नवीन वर्षामध्ये कमबॅक करून राहिलो. अरे यार, हा असा हालते यार, माझा 360 बहुत भीती लागते. भीती भीतीशी वाटते, भीती भीतीशी यार. तर चला मग, आपण निघूया इथून आपल्या MIDC कडे. आपल्याला भीती म्हणजे एकच आहे, आपला 360 पडेल म्हणून, दुसरं काही नाही. कारण कसं आहे, आपला 360चा जो स्टँड आहे तो खूप लूज आहे. आपला 360 तर एवढ्या महागाचा, काय गॅरंटी. हे बघा, हे बघा कसे गाडी चालवून राहिले यार. पुरा फा फा समजून जाते यार. मग फा फा माहिती आहे का यार तुम्हाला, फा वाला व्हिडिओ बहुत फेमस होऊन राहिला. आपण पण आपल्या रील मध्ये म्युझिक ऍड करूया, बॅकग्राऊंड म्युझिक फा वाली. तर चला मग, अशा प्रकारे खूप मजा येऊन राहिली, खूप रिॲक्शन मिळून राहिले लोकांचे. यार हे बघा, छोटे छोटे मुलं. खूप खतरनाक रिॲक्शन मिळून राहिले यार, बहुत बढ्या वाटून राहिला. आपले फॅन फॉलोविंग आजपर्यंत असे जिंदा आहेत. आपले कोणते व्हिडिओज आपण नाही अपलोड करून राहिलो, काही नाही. म्हणजे एक प्रकारचं पुरा बॅक. एवढे काम यार, काय खरं नाही. आपला भाऊ कुठे गेला? आपला भाऊ दिसून नाही राहिला आपल्याला. येता येता, अरे 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 फा. आपला भाऊ चालला समोर आणि आपण चाललो आपल्या भाऊच्या मागे मागे. क्या बोलते भाई? ये भाई जल रहा है, हमसे भाई जल रहा है. भाई तो जल नहीं रही है, भाऊ धरून राहिला म्हणते. भाऊ धुवा नाही निघत आहे. आपल्या भाऊने यार नवीन हेल्मेट परचेस केला. आपल्यासारखा 360 परचेस केला भाऊनं. भाऊचे रील्स वगैरे, ब्लॉग वगैरे खूप अपलोड होऊन राहिले. आपला आता जानेवारी पासून नाही, डिसेंबर पासून जवळपास खूप दिवसाचा हा एक ब्लॉग अपलोड होईल. तो पण आपण काही बी करून उद्या अपलोड करूया. हे बघा, अशा छपरी लोक भेटत राहतात आपल्याला रस्त्यामध्ये. म्हणून आपल्याला यार गाडी बहुत हळू चालवावं लागेल, कारण आपण रायडर आहोत यार, छपरी नाही.
भाई आ गया बोल रहा है। तर चला मग इथून आपण निघूया MIDC कडे जाण्यासाठी। पहिल्यांदा आपल्या हेल्मेटचा वायझर लावून घेऊ, कारण यार आपल्या गडचिरोली सिटी मध्ये खूप धूळ आहे, बहुतच धूळ आहे बहुत। तर चला मग अशा प्रकारे आपण इथून ब्लॉग स्टार्ट करूया आपल्या ITI चौकामधून। तर कसे आहात तुम्ही गाईज? खूप दिवसानंतर आपण कमबॅक करून राहिलो, तर काही नाराजी वगैरे नाही ना? कारण आपण काहीच ब्लॉग वगैरे शूट करून नव्हतो राहिलो, काही नाही। आपले जे इंस्टाग्राम वरचे व्हिडिओज वगैरे आहेत ते देखील सब स्टार्ट आपण करून टाकले होते आणि मधामध्ये स्टॉप करून टाकले होते। तर त्यामुळे मी माझे काम यार मला सुधरत नव्हते, त्याच्यामुळे कसं तुम्हाला माहिती आहे माझं डिलिव्हरीचं काम राहते म्हणून। आणि माझ्या कॅमेराचं कसं जे म्हणजे मी म्हटलं होतं की आपण 360 हेल्मेटला लावूया आणि इथं पण लावूया, पण माझं कसं यार माईकचा प्रॉब्लेम आहे ना, त्याच्यामुळे नाही का आपण पाहूया नंतरच्या नंतर। बघा हे बघा यार काहीतरी असे करून ठेवले ना, त्याच्यामुळे कसं मला आपल्या 360 ची भीती वाटते, दुसरं काही नाही। कारण हा कसा खूप हालते ना यार, हा कसा प्लास्टिकचा आहे, त्याच्यामुळे भीती वाटते। हा असं यार खतरनाक रिएक्शन भेटल्यानंतर माहित आहे का बहुत बड्या वाटते। हम लिंडियाबाजी नहीं करते, हम राइडिंग करते है भाई। फायनली यार मी आपल्या इंस्टाग्रामचं नाव बी चेंज करून टाकलं, ते म्हणजे गडचिरोली का रायडर ठेवून दिलेलं आहे। कारण MS-200 जाता म्हणजे ते काही बरोबर वाटून नव्हतं राहिलं आणि त्याच्यामुळे आपण आपलं नाव चेंज करून टाकलं, आपल्या सिटी वर ठेवलेलं आहे। तर मग अशा प्रकारे आपण ब्लॉग स्टार्ट करूया। हे कायच्या पट्ट्या करून ठेवल्या, तर याच्यामुळे गाडीच्या शॉकअपला त्रास होते, मला त्रास होते। काय यार हे एक वेळच्या ब्रेकअप करून टाकलं असतं तर बरा झाला असता। ब्रेकअप नाही म्हटलं भाई, मी ब्रेकर्स म्हणलो, सॉरी। ब्रेकर पडवडतात यार, पण हे नाही पडवडत यार। गाडीचं बहुत नुकसान होते, बहुत का बहुतच। त्याच्यामुळे मग बिलकुल भाई इधर से उधर जाने का। तर चला लोकांचे खूप खतरनाक रिॲक्शन मिळून राहिले आज, कारण आपला सेटअप म्हणजे एवढा खतरनाक होऊन राहिला आज। व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट आणि मोबाइल। अरे यार इधर से तो पूरा खतरनाक सिस्टम करके रख दिया है भाई। म्हणजे पूरा रस्ता यार फोड फाड सब गडचिरोली सत्यानाश होऊन आहे, माहित आहे का? सब फोडफाड चालू आहे यार गडचिरोली मध्ये, सब सत्यानाश। लोकांच्या यार पुरे गंदे रिॲक्शन मिळून राहिले यार। मी कसं यार डेली टाकत नाही ना, त्याच्यामुळे थोडं फेल पडतं। मी जरी डेली केला ना या काही दिवस जाऊ द्या ना, मग करतो मी डेली। मी जरी डेली स्टार्ट केला नाही यार तर मग झाला पुरा फास होऊन जाते, भाऊ डेली टाकते यार का, भाऊचं फोटोग्राफीचं काम राहते, आपलं डिलिव्हरीचं काम राहते, त्याच्यामुळे कसं थोडस रिस्की राहते ना। कोणी कॅमेराला हात लावून टाकेल, काही करून टाकेल। टोटो आहे टोटो, आजकाल आपल्या गडचिरोली मध्ये टोटो पण खूप चालून राहिले। टोटो ते म्हणजे चार्जिंग वाली गाडी, खूप गर्दी दिसून राहिली यार, काही कांड नाही झाला पाहिजे। चला थोडं हळूहळू इथून निघूया।